अहो मी ऋषाली बोलते. ऋषाली तू आणि दिलबारा नाव कोणी सेव्ह केलं? ते तुम्ही दवाखान्यात होते ना तेव्हाच मी ते नाव सेव्ह केलं. आता कुठे आहे तुम्ही? ट्रिपला चाललोय. जेवलात का? हा जेवलो. बरं बरं जावा सावकाश आणि काळजी घ्या. हा हा. आणि आता आपलं लग्न होणार त्याच्यामुळं माझं पण विचार करा आणि गाडी हळू चालवा. हा चालवतो सांभाळून गाडी. आणि जास्ती लांबच्या ट्रिपा नका मारू. चालतंय. ठेवू का? हा हा चालतंय. अक्षय, अरे वहिनीला उचलून घे की इथनं. आहेत कितीला पैसा चढेल किती? अरे उचलून घ्यावं लागतं, ते रिवाजच आहे आपल्या. अहो आकाश भाऊजी उचलून घ्यावं लागतं. खंडोबाला आले म्हटलं तसं कसं नाव पण घ्यावं लागतं. नाव घ्या आणि मग उचलून घ्या. मला नावच घेता येत नाही. नाही उचलून देणार. घे गप्प नाव चल. अरे येतच नाही तर अरे. कुठे नाव घ्यावंच लागतं. घ्यावंच लागतं ते. बर बर घेतो. हा. ऋषाली असं नाव असतं होय. आता माझी बहीण बघा कसा उकाना घेते. घे ग. अक्षयराव पहिल्यापासूनच राहतात माझ्या मनात, पण लक्षात ठेवा इथून पुढे तुमची स्टेरिंग माझेच होतं. मारदा नाव घ्यायचं असतं असं बघ. अक्षय नाव. सोन्या दर रे कटर. हा त्या साईडने जा, नाही तर असंच जाशील मागे इकडून. अरे जय मल्हार. येळकोट येळकोट सदानंदाचा. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा. येळकोट. येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा. अय बाई ऋषाली दिवसा ढवळा स्वप्न बघायला लागली काय? नाही हो तसं काय होणार आहे नाही बाई, आकाश तुझाच होणार आहे. हा. तयारी बियारी करायची का नाही? हो, का चला पुढे करू. भरायचंय? नाही चल. नाही, चला करू. आलो वावरात जाऊन डोक्याला गरम होतंय मारण्याचं. पप्पा मी आलो. अहो काय ते टोपलं घालून बसले तुम्ही? वावरात चाललो होतो ना. तू कसं काय आलं? तुला ते यायचं नव्हतं ना, मला तोंड बघायचं नव्हतं. मला हेच कळा ना, मी आल्याचं दुःख आहे का गेल्याचं? तू गेल्याचं दुःख तसंच आहे, म्हणून तर तुला वाटतंय तसं. मग आता आली ना मी, आता आनंदी आनंदच असणार आहे. तुला काय भरोसा का परत गेली बिली मग? नाही हो, आता मी कायमचीच आली, आता नाही जाणार. नसते आली तर बरं झालं असतं. आता एकटा राहायला शिकलोय मी. हा ते कळतंयच तुमच्याकडे बघून, म्हणूनच हाकालताय मला. हाकलायचं काय तवा? हा तू येते तुझ्या मर्जीने, जाते तुझ्या मर्जीने. मी आत्ताच आले हो मामा, हे बघा ना, पण मला घरात सुद्धा घ्यायनात. काय सांगता काय का तुम्ही? तसं नाही भाऊ, ते वावरात चाललो होतो तेव्हा ते अचानक समोर अचानक. अरे तुमचा आवाज ऐकला म्हणून मी बाहेर आलो ना. जापर मळ्यात. नाही भाऊ तसं नाही. तुला भाऊ जायला सांगितलं ना, जा ना मग बघ काहीतरी. चल पुढे आतमध्ये ये. चल बाळा घरात. तिला काय झालं अचानक कशी काय बंद पडली? अक्षय काय रे, काय आलं गाडीला?
अरे कार बावड्या अरे चालू आहे ना रे तिच्या आईला आता हिला काय झालं झाड भरायला? अरे तर चांगलं होते ना हो. अरे हा अरे ट्रिपांवर ट्रिपा चालू होते रे. अरे त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं झालं नाही. खरं आहे तुझं. आणि कसं आहे हिला जीव लावला तर ही आपल्याला जीव लावल. बरोबर आहे का? आणि माणसाच्या आयुष्यामध्ये पण तेच आहे. एखाद्या माणसाला आपण जीव लावला ना तर माणूस आपल्याला जीव लावतो. खरं आहे का नाही? खरं आहे. आणि खरं म्हणजे काय माहिती आहे का? ड्रायव्हर आहे ना दुसऱ्यांचीच वजी वाहतो. स्वतःला काही जीवच लावत नाही. खरं आहे. अक्षय तुला खरं सांगू का? तू पहिल्यांदा आहे ना मोठ्या माणसात बोललाय बघ. भाऊ त्यामुळे ना एकच ठरवलंय हिला पण जीव लावायचा आणि जे येतील ना त्यांना पण जीव लावायचा. आता कसं बोलला बरं? ते आईला ही गेम माझ्या मोबाईलमध्ये मलाच माहीत नाही का? हां राजा लय हुशार झाला तू. ए ते समोरून आले आण त्याला अयो अयो त्या आईला लय हुशार झाला तू. समोरून आलं ते तुक बंदूक घे. अहो ह्यो घ्या चहा. तुम्हाला लय आवडायचं ना माझ्या हातचा चहा. चहा सोडला मी. चहा सोडला? मी गेल्यापासून बंद केला वाटतं. तू आली म्हणून बंद केला. आल्यापासून बघते मीच तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्यासोबत एक बी शब्द बोलणार. माझी एकटीचीच चुकी होय. चुकी कोणाची का असा ना तू सोडून गेली ना तिथंच सगळं संपलं. अहो तुम्हाला फक्त तीच दिसते मी गेलेली. अहो मी जशी गेली तशी परत पण आले ना. तुला येता 2.5 वर्ष गेली की? 2.5 वर्षात मी किती फोन केला, जुळवायचा किती प्रयत्न केला, 10 वेळा चक्र मारले का नाही घरी? आणि आता काय विचार करून आली काय माहिती? अहो मी आपल्या पोराचा विचार करून आले. आई आहेच त्याला पण त्याला बापाची पण गरज आहे हो. असं बोलल्यावर काय बोलायचं काय माहित नाही मला. अहो ते जाऊ दे. हे घ्या चहा धरा. दीपे नाही म्हणलं ना तुला? मी घ्या म्हणते ना तुम्हाला. नाही म्हणलं ना तुला? आता लय पुळ का आला का? 2.5 वर्ष काय किती तळमळीत काढले तुला माहिती का? अहो पण माझे बी हाल झालेत ना. तुमचे जितके हाल झाले तितके माझे पण झालेत. मी कसं सांभाळ असं या पोराला? तुम्हाला नाही वाटलं का त्याचं काही? मी म्हणलं होतं का पोटच्या गोळ्याला लांब केलं माझ्यापासून, तेव्हा नाही काय झालं. आता हे करायला लागली का दीपे? तुम्ही नुसते आले की यायचे जायचे माघारी. एकदा हक्काने म्हणायचं ना मला चल हाताला धरून ओढून आणायचं ना. नसते आले तर मग तिथून पुढं. अगं बाया हात लावला तेव्हा कशी कावायची मला आणि आता बोलायला लागली का? मला असं वाटतंय तुम्हाला आलेली ना मी अजिबात पटाना. जाऊ द्या जाते मी. हा जा स्वतः यायचं मनात आलं का जायचं. अरे संकेत मला 1 किलो हळकुंड दे आणि 2 हळदीच्या पुड्या दे रे. अक्षयची हळद आहे काय? हा उद्या हळद दे त्याची. पुडी काही बांधूनच ठेवली होती का? हा बांधून वजन केलेलंच असते. हा किती झाले याचे? 360 रुपये झाले. बरं मांडून ठेव मग. हा चालेल. ये मग उद्या हळदीला आईलाही सांग. हो सांगतो. ये बर का? हो संख्या हा इकडे हो भाऊ इकडे मग कळत नाही का तुला? काय कावायला लागले उगाच? मग पुढे काय पुढे बाहेर काय तुला तिथं काय आलं एवढं वरडा ते काय आलं? काय तुला का मारतो तू पुढे चाललाय मागे याच्यात काय हां ओढू नाही मग काय करू? बरं बोला काय म्हणता? काय काय बोला हां काय बोलायचं नेमकं? तू कुठून निघाला होता? वावरात चाललो होतो, काय वावरात? पाणी भरून आलो. अरे पाणी भरून मी आत्ता आलोय. मला काय माहिती ना? तो विचारच काय मी का नाही बाप काय करतो काय नाही आहे का नाही काही बापाला किंमत? हां निघाला का निघाला? हळू बोला की गाव गोळा करता काय आता? अरे गाव गोळा काय मला ऐकत नाही गोळा गाव गोळा करायचं काय करायचं मला? काय आलं एवढं का तापले तुम्ही? अरे काय दीप दिसली नाही. असं तिकडं पलीकडच्या घरात मला काय माहिती? तुम्ही मला बोलताना दिसत नाही काय भानगड काय तुमची? आज काय नाही. असं काय नाही मग कसं आहे? हां जाऊ येऊन तेव्हा मी बरं असलं का तुमचं काही हेच नाही. नाही असं काही नाही. आता थोडा येळ लागणार जुळायला का काय लगेच असते काय? अरे तुला एक पोरगे अजून काय जुळायचं आहे? हां पोरला घेऊन आली ना घ्यायचं जुळून. आणि पहिल्यासारखं परत निघून गेली मग? आणि गेली तर पोराला घेऊन जाईन का परत? हां पोरामुळे तर आली ती. ते जरा समजून घे जरा. हां तुझा असं आडगा राहिला ना तर तुझ्या काहीच होणार नाही. काहीच होणार नाही म्हणजे काय? तुमचा संध्याकाळ तुम्हाला हलका वाटलं काय? लाईन लावीन पोरीची कुणाला घ्यायची पोरी पहिलं सांग ना मला. हां
इथं बरोबर जमावलं इथं याचं अक्षयचं. आहे बरोबर आहे. बघू लय वलवल नका करू. काय आपलं काही झालं का आपलं बरं मग ते काही धुवून काढतं आपण. हा काय देऊन काढा ते. हा याच्यात आमचं जेव्हा अक्षय बोला ना बाय. इकडे बोला ना बाय. कधी हळद कधी होती? हळद होईल. हा हळद संध्याकाळी. आणि लग्न लग्न 4 दिवसांनी. बरं झालं एकदा जोरकून घेतलं काय. काय उद्योग करणं का नाही बरं आहे आता. नाही नाही उद्योग जुळल्याला परत तुटायचं. उद्योग कसले जावा आहे ना. बरं चालतं येऊ का? हा, या. ट्रिप मारायला चाललोय. संध्याकाळी या मग हळदीला. हा येऊ हळद. चालतंय चला. पोरं लग्न तुटलं होतं तेच जुळून आलं त्याचं. बरं झालं चांगलं झालं उलट. हा हा फिरत बसला असता का बरोबर. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. ए अक्षय कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर निर्णय घेतला तू. चिखलातून लवकर वर आला ना तेच बरं केलं तो. त्या ऋषाली सोबत आहे ना लग्न करायचा एक नंबर निर्णय घेतला. मी तर लय खुश आहे भाऊ. एक नंबर खुश. अरे तू तर खुश आहेस. तिकडे बावड्या खुश आहे. अरे सगळेच खुश आहेत. अरे ते भावड्याचं सोड. मी एक नंबर खुश आहे भाई. कसं आहे सोन्या, माणसाच्या आयुष्यामधला कचरा आहे ना तिथंच सोडून द्यायचं असतं. आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला. भाई तू एक नंबर निर्णय घेतला. मा फुल सपोर्ट आहे. आणि कसं आहे सोन्या माहिती आहे का, आणि या सगळ्यामधनं कळून चुकलं बघ की ड्रायव्हर लोकांचं काय प्रेम प्रकरण सक्सेस होत नाही. अरे घरच्यांनी बघितलेली पूर्वी कधी पण चांगलीच. त्यामुळं जिकडं मन तिकडंच गाडीचा टन. ए अक्षय तू एक नंबर ड्रायव्हर आहे. तू खचला नाही. तू खरा ड्रायव्हर आहे. जो चालत राहतो तो खरा ड्रायव्हर. मा तुला फुल सपोर्ट आहे भाई. बरं सोन्या संध्याकाळी या आवरून मग. हा चल येतो भाई. हळदी वेळ नाचो और लग्न वेळ नाचो. फुल एन्जॉय. चल आता आहे. बरं बरं या. हा चायला लगीन आहे लोकाचं आणि नाचतं येड्या बोकाचं. मी तर काही लग्नाला खुश नाही, पण या सगळ्यांमुळे लग्न करावं लागतंय. अक्षय दे आता लालीचा विषय सोडून. अरे ही सगळी खुश तर अक्षय खुश. अक्षय खुश तर ऋषाली खुश आणि घरची खुश. बरं अक्षय चला बसा संध्याकाळी पाटावरती. अरे नाही बाबा, आपण उचलून आणली मुलगी. सगळं इथंच आहे. आपल्याच घरी आहे. उष्टी विष्टी काय हळद. हा इथंच आहे आपलं सगळं. आवरून घे बरं पटपट आता. अहो ते ताटांची आदला बदली करा ना. हा करायची होती नाही. डाव्या साईडला बसली. बरोबर आहे. नवरीची डाव्या डाव्या साईडला. तिकडे घ्या. द्या की. जसं आज हळदीला रंग चढवला तसं आपण मुलीच्या पपईला रंग चढवा. हो तुम्ही काही काळजी करू नका. तुमची लेट ती आमची लेट झाली आता. आज जी लेख तुम्हाला दिली ती नीट सांभाळ करा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हप्त्याच्या प्रमाणे जमेल. पोरींना बाशिंग बांधून घ्या ना पोरांना. बांध ग. हा मग. कुणाला यांना
आले तिकडं आपली हळद चालू आहे, सगळेजण किती खुश आहेत आणि तुम्ही इकडे येऊन थांबले. काय नाही, असंच थांबलो. कळतंय मला सगळं, तुमचं उतरलेला चेहरा सगळं सांगतो. म्हणजे माझ्या मनातलं तुला सगळं कळायला लागलं म्हणायचं. मी सगळं माहीत करून घेतलंय, पण एक गोष्ट आहे ना, मला अजून काही कळालेलं नाही. आज आपली हळद झाली आणि उद्या लग्न पण होईल, तरी मला तुम्ही कुठं खुश दिसत नाहीत. तुमचं काय होतंय ना तेच मला काही कळालं. अगं जर माझ्या मनामध्ये नसतं ना तर आज आपली हळदच नसते झाली. मग तुम्ही खुश का दिसत नाहीत? आहे की मी खुश. मला माहिती आहे तुमचं लालीवर आधी प्रेम होतं. मला आधी काय हरकत नव्हती आणि आत्ता पण काय हरकत नाही. समजा लाली जिवंत असती आणि तुम्ही तिच्याकडे गेले असते तरी मला काय हरकत नव्हती, तरी मी तुम्हालाच धरलं असतं. पण आता ती नाही, त्यामुळे तुम्ही तिचा विषय सोडून द्या. अगं लालीचीच आठवणीत होती म्हणून हे येऊन थांबलो. आणि तुझ्यामध्ये मी लालीलाच बघत होतो. ते लग्न हळद बिळद हे सगळं तिच्यामध्ये बघत होतो. भूतकाळात जे झालं ते सगळं विसरून जा आणि आता उद्या आपलं लग्न होईल. आपल्या संसाराची नव्याने सुरुवात करा. Thank you.